नमस्कार मित्रांनो, कांदा पिकाला खत न देता त्याचे व्यवस्थापन कशा प्रकारे करावं याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो. हे माझ्या अनुभवाने मी तुम्हाला माहिती देत आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हा माझा कांदा आहे कशा प्रकारे झाला आहे. साधारणतः 2 महिन्याचा हा कांदा झालेला आहे. अशा प्रकारे हा कांदा झालेला आहे आणि मी याला कोणत्याही प्रकारचं खत वगैरे दिलेलं नाही आहे. तर त्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कांद्या पिकामध्ये तण असते ते तण तुम्ही नाहीसं करायला पाहिजे. कमीत कमी कांद्याला जे आहे 2 वेळा तरी निंदण देणे आवश्यक आहे. म्हणजे त्यामुळे जे गवत आहे ते नाहीसं होईल आणि जमिनीतले जे जीवाणू आहे ते त्या पिकाला मिळतील. तुमच्या शेतात जर तण असेल तर ते तण सगळं जे जमिनीतले जीवाणू आहे ते तणच मोकळं करतील आणि तुमच्या पिकाला जे आहे आवश्यक जीवाणू आहे ते मिळणार नाही. अशा प्रकारे हा कांदा झालेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निंदण केल्यामुळे जे जमिनीतला जो गॅस असतो तो गॅस बाहेर निघून जातो. पिकाला चांगली हवा लागते, त्यामुळे पिकाचं उत्पादन सुद्धा वाढते. तुमचा माल चांगल्या प्रकारे पकतो, सुंदर असा बनतो. म्हणून कांद्या पिकाला निंदण हे आवश्यक आहे. काही जण टाकतात पण त्याला निंदण वगैरे असं काही देत नाही, त्यामुळे फक्त तणनाशक मारतात. त्यामुळे जे आहे त्यांचा कांदा हा जसा पाहिजे तसा येत नाही. हा माझा अनुभव आणि मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला खत न देता कांद्याचं उत्पादन कशा प्रकारे घेता येईल यावर मी तुम्हाला थोडी माहिती देत आहे. तुम्ही पाहू शकता माझा कांदा जे आहे कशा प्रकारे झाला आहे आणि हिरवा कच्चा आहे, कोणतेही खत न देता. पहा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे याला पाण्याचे व्यवस्थापन सुद्धा महत्त्वाचे आहे. तुम्ही जर 10 ते 12 दिवसाच्या अंतराने जर कांद्या पिकाला पाणी देसाल तर त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. तर मित्रांनो, कांदा पिकाला खत न देता त्याचे व्यवस्थापन कशा प्रकारे करावे यावर मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या मागचा कांदा कशा प्रकारे सुंदर असा बनलेला आहे. हे हिरवा कच्चा आहे. यावर जे आहे कोणत्याही प्रकारचा रोग वगैरे पण नाही आहे. मी यावर फक्त एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक म्हणून फवारलं होतं, बस. बाकी काही यावर फवारलेलं नाही आहे. तुम्ही पाहू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.